मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। शिरसाट यांची अलिशान लँड क्रुझर गाडी वादात। 2.5 कोटींची गाडी दुबईतून मागवल्याचा आरोप। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 265 वर। विमानातील 241 जणांसह इतर 24 जणांचा मृत्यू। डीएनए टेस्ट करूनच सोपवणार नातेवाईकांना मृतदेह। अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांवर काळाचा घाला। 10 जणांमध्ये विमानातील 5 कर्मचारी महाराष्ट्रातील, तर पंढरपूरचं दाम्पत्य आणि नागपूरच्या कामदार कुटुंबाचीही मृतांमध्ये समावेश। विमान दुर्घटनेतून बचावलेल्या रमेश विश्वासकुमारनं सांगितली A to Z स्टोरी। कसा बचावलो माहित नाही, रमेशची आपबीती झी 24 तासवर। जगभरात बोईंगचे सुमारे 6000 अपघात। 9000हून अधिक प्रवाशांचा मृत्यू। बोईंग विमानाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नवं धोरण। स्थानिक पातळीवर भाजप वगळता कुणाशीही युतीचा मार्ग खुला। वरिष्ठ सूत्रांची झी 24 तासला माहिती। मनसे शिवसेनेसोबत आली तर स्वागतच करू। उदय सामंत यांचं मनसे युतीबाबत मोठं विधान। शेतकरी कर्जमाफीसाठी समितीची स्थापना होणार। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय। मुख्यमंत्र्यांचं बच्चू कडूंना आश्वासन, तर लेखी आश्वासनानंतर अन्नत्याग उपोषण मागे घेऊ, कडूंची भूमिका। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। कार्यालयातून घरी परतणाऱ्या पुणेकरांची तारांबळ।